एवढ्या रात्रीची साकूबाई कुठं हिंडायला निघाली? तुम्हाला तर माहिती आहे माया आगमन झालं होतं अमरावतीत. खूप दिवसापासून या मंदिरात जायची इच्छा होती, कारण की बाहेरचा जे व्ह्यू होता तो एक नंबर होता. तुम्हीच सांगा, बाहेरून जर मंदिर एवढं चांगलं असेल तर अंदरून कसं असणार? तेच एक्साइटमेंट मला मंदिराच्या अंदर घेऊन गेली. पहिला क्वेश्चन तर हाच राहीन की मंदिर कायचं आहे. तर हे मंदिर आहे जैन धर्माचं. नाही म्हटलं काय तुम्हाला, बाहेरून जर मंदिर सुंदर असेल तर अंदरून तर खतरनाकच आहे ना भाऊ. मंदिर पाहिल्यावर अजिबात मंदिर वाटच नाही. म्हटलं मला तर वाटे मी स्वर्गातच आली जशी. आणि एक गोष्ट म्हणजे जी खरी आहे की मंदिरात देव असल्याशिवाय शोभा येत नाही भाऊ. मग काय मस्त देवबाप्पाचे दर्शन केले आणि या मंदिराच्या बाहेर पडली. असंच वाटत असेल तुम्हाला, पण असं नाही. हे मंदिर अजूनही मोठं आहे. एवढे मंदिर हिंडतो की विचारूच नका. एक ना एक देव तर पाहूनच जाईन. तुम्ही तुमच्या खुल्या डोळ्यानं बघू शकता काय मंदिर आहे. तर अमरावतीकर, तुम्ही या मंदिरात कधी आले आहेत का? कमेंट मध्ये सांगा. अन आता ह्या पायऱ्या आपल्याला घेऊन जाते डायरेक्ट वर, कारण याच्या वर पण मस्त मंदिर आहे. मंदिरात मंदिर, मंदिराच्या वर मंदिर. वाव, नाईस मंदिर. आपल्या अमरावतीमध्ये असे काही मंदिर आहे जे अविस्मरणीय क्षणांची अनुभूती करून देतात. सरते शेवटी मी आप्पाजींचा आभार मानतो की त्यांनी आपल्याला या मंदिराचा व्हिडिओ काढू दिला. आजकालच्या जमान्यात कोणी व्हिडिओ काढू देत नाही राजे हो. तर आजसाठी एवढेच. बाकी सांगते मी उद्याच्या ब्लॉग मध्ये. ओके.